नमस्कार मित्रांनो. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे ग्राहक या ठिकाणी लाभ घेतात, त्या ग्राहकांना मोठा झटका केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी 8 जून 2026 रोजी एक पत्रक या ठिकाणी काढलेले आहे आणि यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत जे ग्राहक वर्षाला 9 सिलेंडर या ठिकाणी अनुदानित या ठिकाणी घेत होते, त्यांची संख्या आता 9 वरून 4 या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांना आता वर्षाला 9 सिलेंडर ऐवजी 4च अनुदानित सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे आणि एका सिलेंडरवर ₹300 सबसिडी अनुदान त्यांना या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अनुदान जे मिळते त्यामध्ये कोणताही बदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही. फक्त सिलेंडरची संख्या 9 ऐवजी 4 या ठिकाणी करण्यात आलेली आहे. असा हा धक्का उज्ज्वला गॅस ग्राहकांना या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेला आहे. 2016 मध्ये ही योजना सुरू झाली त्यावेळेस वर्षाला 12 सिलेंडर या ठिकाणी उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळत होते आणि प्रति सिलेंडर ₹300 सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत होती. नंतर मित्रांनो 8 ऑगस्ट 2025 रोजी ही सबसिडीची संख्या 12 वरून 9 या ठिकाणी करण्यात आली. हा दुसरा बदल त्यांनी 2025 मध्ये या ठिकाणी केला आणि आता तिसरा बदल, आता यामध्ये 9 सिलेंडरऐवजी 4 अनुदानित सिलेंडर देण्याचे या ठिकाणी केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्र्यांच्या मार्फत या ठिकाणी जाहीर केले. अशा प्रकारे उज्ज्वला योजनेअंतर्गत जे ग्राहक या ठिकाणी अनुदानित सिलेंडरचा लाभ या ठिकाणी घेतात, त्यांनी आता वर्षाला 4च अनुदानित सिलेंडर आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे. या हिशोबानं त्यांना नियोजन या ठिकाणी वर्षाकाठी करायचं आहे. कारण तुम्ही 5वा सिलेंडर जर या ठिकाणी घेसाल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे या ठिकाणी मोजावे लागतील. त्याकरता 4 अनुदानित सिलेंडर तुम्हाला वर्षाकाठी या ठिकाणी वापरायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जो बदल झाला त्या संदर्भात होती ही महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.